मला भरपूर कमेंट आले पार्ट 2 साठी. सायन्सचा सेमी पेपर पार्ट 1 आपल्या चॅनलवर अपलोड आहे. हू वुड फाइंड द ड्रम हेविएस्ट टू लोड वाय? याचे उत्तर आहे मेकॅनिकल ॲडव्हांटेज. अ लॉंगर इन्क्लाइंड प्लेन हॅज अ स्मॉलर अँगल ऑफ इन्फॉर्मेशन विच रेड्युसेस द अमाऊंट ऑफ फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट द वेट. याच्या खाली प्रिंट मिस्टेक होऊन हे डबल आलेले आहे. नंतर क्वेश्चन 5 व्हाय का? याचं उत्तर आहे ट्रॅव्हल्स बॅग्स हॅव व्हील्स रेड्यूस एफर्ट. बरोबर, बिकॉज द फ्रिक्शन इज मिनिमाइज द ट्रॅव्हल्स डज नॉट टू लिफ्ट ऑफ ड्रॅग द फुल वेट ऑफ बॅग अगेन्स्ट टू द हिट्स. याचे हे उत्तर आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या. भरपूर कमेंट आले म्हणून आपण पार्ट 2 केला आहे. नाही तर पार्ट 1 आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे. चला पुढे पाहूयात आपण प्रश्न. क्वेश्चन नंबर 2 आहे आता. An object thrown upwards comes down after reaching a point. याचे उत्तर आहे maximum height. As the object rises, its velocity decreases. Until it momentarily becomes zero at the highest point peak. क्वेश्चन बी आता आलाय. व्हाय वुड दिस हॅपन? याचे उत्तर आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. द अर्थ एक्झर्ट्स कॉन्टेन्स ग्रॅव्हिटेशनल पुल on all objects towards its center. When an is thrown upwards, gravity acts a repulsive force continually pull back towards the ground. नंतर आता आपल्याला सी क्वेश्चन बघायचा आहे. त्याचा प्रश्न. अ बस कव्हर्स द डिस्टन्स ऑफ 200 किलोमीटर फ्रॉम पुणे टू शिर्डी इन 5 hours. व्हॉट इज स्पीड ऑफ दॅट बस? याचे उत्तर आहे द स्पीड ऑफ द बस इज 40 km/h. खाली प्रिंट मिस्टेक झाली आहे, तुम्ही समजून घ्या, ती चुकून झालेली आहे प्रिंट मिस्टेक. नंतर क्वेश्चन नंबर डी. राईट द डिफरन्स. फरक ओळखायचे आपल्याला. ट्रान्सपरंट मटेरियल आणि ऑपेक मटेरियल. बरोबर, ट्रान्सपरंट मटेरियलमध्ये इट लेट्स लाईट पासेस थ्रू इट. वी कॅन सी ऑब्जेक्ट क्लिअरली थ्रू इट. आणि तिसरं इट इज क्लिअर अँड सी थ्रू. एक्झाम्पल्समध्ये बघूत आपण. ग्लास, वॉटर अँड एअर. ऑपेक ऑब्जेक्ट. आता पहिलं, इफ डज नॉट लेट लाईट पास थ्रू इट. वी कॅन नॉट सी थ्रू इट. इट ब्लॉक्स लाईट. एक्झाम्पल वूड, ऑल, मेटल. नंतर क्वेश्चन नंबर 6 मधला एक. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए. व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ अ शॅडो? याचं उत्तर आहे 3 थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ अ शॅडो. पहिलं, अ सोर्स ऑफ लाईट लाईक द सन or a lamp. दुसरं, an opaque object which blocks the light. तिसरं, a surface of screen where the shadow form. याचे उत्तर आहे हे. तर पुढे बघूया आपण आता पुढं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, एक चांगले कॉमेंट करा. तर पुढे पाहूया आपण. 2. राईट द प्रॉपर्टीज ऑफ अ मॅग्नेट. एव्हरी मॅग्नेट हॅज 2 poles, नॉर्थ N आणि साऊथ S, विच कॅन नॉट बी आयसोलेटेड. नंतर बी. राईट ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर सांगायचे आहे. हॅलीज कॉमेट टेक्स 76 years टू कम्प्लीट इट्स रिव्हॉल्यूशन अराउंड द सन. याचे उत्तर ट्रू आहे. 2 नंबर. इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे, ट्रू डबल आले आहे. आता दुसरं, साऊंड इज ट्रान्समिटेड ओनली थ्रू सॉलिड मीडियम. याचे उत्तर आहे फॉल्स. तर आजचा व्हिडिओ येथे संपत आहे. तुम्हाला जर पार्ट 3 पाहायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट्स झाले पाहिजेत. लाईक्स टार्गेट आहे 2000 लाईक्स टार्गेट आहे
आणि ना 30,000 प्लस व्ह्यूज आपलं टार्गेट आहे. आणि थँक्यू मित्रांना, नक्की व्हिडिओ शेअर करा.